विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, TRTI, आरटी, सारथी आणि महाज्योती अशा वेगवेगळ्या 5 संस्थांमार्फत विविध वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी CET घेण्यात आलेली होती। याचा जो अंतिम निकाल आहे, अंतिम निवड यादी जी लागणार आहे, मंगळवारी किंवा बुधवारी लागणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी याच्याबद्दल निकालाबद्दल डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे। त्याच्यानंतर बार्टीने एक परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे, ज्याच्यामध्ये 15 कागदपत्रांची यादी दिलेली आहे। ती कागदपत्रे आपल्याकडे असणे गरजेचं आहे, अन्यथा ते जर नसतील तर तुम्ही या भरती प्रक्रियेतून, या शिष्यवृत्ती प्रक्रियेतून तुम्ही बाद होणार आहात। तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणती कागदपत्रे तपासणीच्या वेळेस लागणार आहे, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। तर विद्यार्थी मित्रांनो, निकालाचे अपडेट काय आहे तर न्यूजपेपरमध्ये, सकाळ न्यूजपेपरमध्ये या ठिकाणी जे दिव्य मराठी न्यूजपेपरमध्ये ही बातमी आलेली आहे आणि सर्वांना माहीत आहे ही अपडेट काय आहे। तर बघू शकता त्यांनी काय म्हटलेलं आहे, कोण म्हणत आहे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे साहेब म्हणत आहेत, सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करून प्रशिक्षण कार्यक्रमास लवकर सुरुवात होईल। निवड गुणवत्ता यादी ही मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर केली जाईल। आज वार आहे रविवार आणि मंगळवारी किंवा बुधवारी लगेच लिस्ट लागणार आहे। विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे। आता तुम्हाला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आज तारीख आहे 16 तारीख आहे, तर 20 तारीख किंवा 20 तारखेच्या अगोदरच तुमचा निकाल आलेला बघायला भेटेल। आता कागदपत्रांची यादी काय जाहीर केलेली आहे ती डिटेल्समध्ये सांगण्यापूर्वी छोटीशी तुम्हाला महत्त्वाची माहिती देऊन घेतो। पोलीस भरती सुरू आहे आणि पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहे। पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या सर्व नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत। ठीक आहे, आणि या पुस्तकामध्ये 16,600, तर या पुस्तकामध्ये 14,900, दोनही पुस्तकांमध्ये 50,000 मिळून 50,000पेक्षा जास्त पुस्तके प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेले आहे प्रश्न। तर दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून स्मार्ट स्टडी नांदेड यांची पोलीस भरतीची पुस्तके द्या, लगेच तुम्हाला कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये ही पुस्तके भेटून जातील। जर तुम्हाला ही पुस्तके ऑनलाईन घ्यायची असेल तर Amazon, फ्लिपकार्टवरून देखील ऑनलाईन ही पुस्तके तुम्ही खरेदी करू शकतात। आता जो मेन मुद्दा आहे, बार्टीने जे परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे कागदपत्रांचं, त्याच्यामध्ये 15 कागदपत्रे कोणकोणती आहे ते आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता परिपत्रक आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या अंतर्गत हे परिशिष्ट कागदपत्रांची यादी कागदपत्रे इथे म्हटलेलं आहे, प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर डिटेल्समध्ये संपूर्ण कागदपत्रे समजून मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघू शकता, संबंधित परीक्षेसाठी, प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला मूळ विनंती अर्ज, म्हणजे ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या पदाचा तुमच्याकडे फॉर्म असणे गरजेचं आहे। त्याच्यानंतर 2 तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो असणे गरजेचं आहे। ठीक आहे, हा मुद्दा क्लिअर झाला। आता दुसरा मुद्दा आहे, तुमच्याकडे बघू शकता 10वीचं या ठिकाणी प्रमाणपत्र, बोर्ड सर्टिफिकेट आणि तुमचा रिझल्ट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। त्याच्यानंतर 12वीचं निकाल आणि बोर्ड सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे। जर तुम्ही पोलीस भरती आणि आर्मी भरतीला जर अप्लाय केलेलं नसेल, आता पोलीस भरतीला फक्त 10वी आणि 12वीचं असले तरी देखील चालणार आहे। हा पॉईंट लक्षात घ्या, पोलीस भरतीला 10वी आणि 12वीचं चालेल, परंतु तुम्ही MPSC इतर परीक्षांसाठी ज्या पात्रतेनुसार भरला असेल त्यांना पदवीचे प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे। आता ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर पदवी केलेली आहे, जर त्यांच्याकडे असेल तर ते असणे गरजेचे आहे, ते बंधनकारक नाही, ते नसले तरी चालेल। त्याच्यानंतर अर्जदाराचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र, म्हणजे या ठिकाणी OBC ते स्पेशल बार्टीने प्रसिद्ध केलेले आहे, त्याच्यामुळे तुमच्या या ठिकाणी जातीचा दाखला तुम्हाला कंपल्सरी येथे लागणार आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा आदिवासी किंवा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, त्याला आदिवास प्रमाणपत्र असे देखील म्हणतात, ते कंपल्सरी असणे गरजेचे आहे। उमेदवाराचे आधार कार्ड अपडेटेड असणे गरजेचे आहे, महत्त्वाचं। त्याच्यानंतर उमेदवाराचे पॅन कार्ड देखील बंधनकारक नाही, नसले तरी देखील चालेल, परंतु जवळ असेल तर ठेवायचे आहे। सर्वात महत्त्वाचं, आता निवडीने तर तुम्हाला याचा शिष्यवृत्ती भेटते पैसे स्वरूपामध्ये, तुम्हाला माहीत आहे। त्याच्यासाठी बँक पासबुक असणे गरजेचे आहे किंवा धनादेशाची,
बघू शकता कॅन्सल्ड क्वेड हे असणे गरजेचे आहे, पासबुक कंपल्सरी असणे गरजेचे आहे, आधार लिंक असणे गरजेचे आहे, तुमचा या ठिकाणी मोबाईल नंबर आधारला लिंक असणे गरजेचं आहे, सोबतच जो मोबाईल नंबर आहे तो बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे, त्याचा मोबाईल नंबर अकाउंट नंबर म्हणजे IFSC कोड MICR कोड हे असणे गरजेचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दिव्यांग जर असेल तर त्याचा पुरावा तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे, हे अपंगांसाठी आहे. त्याच्यानंतर जर अनाथ असेल तर त्याचं या ठिकाणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा पॉईंटला इथे स्टार करा. 13वा पॉईंट आहे मागील 3 वर्षाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्न दाखला म्हणजे मूळ दाखला ओरिजिनल दाखला असणे गरजेचे आहे. कधीचा पाहिजे तो 2021-22चा 22-23चा किंवा 23-24चा या 3 वर्षांचा तुम्हाला असणे गरजेचे आहे. 2024-25चा असेल तरी देखील चालून जाईल. त्याच्यानंतर बघू शकता स्वयंघोषणापत्र अर्जदाराने विहित नमुन्यात परिशिष्ट ब देणारा आलेल्या ठिकाणी स्वयंघोषित जो त्यामधील सर्व माहिती भरलेली असावी तसेच त्यावरील फोटो असावा. हे स्वयंघोषणा प्रमाणपत्र आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी लवकरच टाकून देईल, तिथून तुम्ही त्याचं प्रिंट काढून घ्या कागदपत्र तपासणी वेळेस. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्ज प्रवेश त्याच्या या ठिकाणी तुमचे जे आहे जे फॉर्म आहे तो देखील तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. टीप दिलेली आहे शेवटला काय आहे, सर्व विद्यार्थ्यांनी वरील तक्त्यात दिलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत म्हणजे ओरिजिनल प्रत प्रत्येकाच्या छायांकित प्रती सोबत एक संच सोबत घेऊन यावा. म्हणजे प्रत्येक जे एखादं समजा कागदपत्र आहे, जातीचा दाखला आहे, जातीचा दाखला मी घेतला, सोबतच त्याचं झेरॉक्स देखील घेतलं, समजा 10वीचं मार्कशीट घेतलं त्याचं झेरॉक्स देखील लागेल. म्हणजे जे जे कागदपत्र लागतात ते ओरिजिनल लागतात आणि सोबतच त्याचं एक झेरॉक्स घेऊन जायचं आहे. अटेस्टेड जर असली तर चांगलंच आहे. ठीक आहे. याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारचे अपडेट व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या.